पेरी पेरी फ्लेवर बनाना चिप्स, चीज फ्लेवर बनाना चिप्स, चायनीज फ्लेवर बनाना चिप्स, टोमॅटो टॅगी फ्लेवर बनाना चिप्स, जिरा फ्लेवर बनाना चिप्स. नमस्कार. मी ज्या उद्योगाची आज मांडणी करतोय या उद्योगाला प्रचंड मागणी आहे असं नाहीये, अति प्रचंड अशा स्वरूपाची मागणी आहे. उत्पादनाची मात्रा कमी आणि प्रचंड मागणी असलेला हा नवखा उद्योग. बाबांनो, हा उद्योग एकेकाळी ग्रामीण भागात न होऊ शकत होता, पण आज जो काही आपण ज्या पद्धतीने हा उद्योग करतोय, तर आज घरामध्ये बसून, फ्लॅटमध्ये बसून शहरातली मायमाऊली सुद्धा उद्योग करू शकते. ग्रामीण भागातली मायमाऊली घरातनं हा उद्योग करू शकते. सुशिक्षित बेरोजगार हा उद्योग करू शकतो. नोकरदार सुद्धा फावल्या वेळेमध्ये हा उद्योग करू शकतो. बचत गटाची मायमाऊली आपल्या बचत गटाच्या माध्यमातून हा उद्योग करू शकते. असा उद्योग म्हणजे काय आहे? बनाना चिप्स फॅक्टरी. बाबांनो, आपल्याला या उद्योगाचं लायसन्स कसं काढायचंय? या उद्योगासाठी अत्यल्प स्वरूपात कमी भांडवलातल्या मशिनरी कोणत्या आहेत? त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं आर्थिक उभारणी करायची आहे? यासोबतच उत्पादनाची निर्मिती कशी करायची, कच्चा माल कसा उपलब्ध करायचा, प्रोडक्शन कॉस्ट कशी रिड्यूस करायची, चांगली टेस्ट कशी आणायची, यासोबतच आपलं उत्पादन जास्त काळ कसं टिकवायचं, त्याचं पॅकेजिंग सुबक आणि सुंदर कसं करायचं, शास्त्रोक्त पॅकेजिंग कसं करायचं आणि परिपूर्ण मार्केटिंगच्या माध्यमातून आपलं उत्पादन कसं विक्री करायचं, यासाठी वाटाडे आपल्यासाठी घेऊन येतो आहे बनाना चिप्स फॅक्टरी निर्मिती कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये विशेषतः नवरत्न मसाला बनाना चिप्स, गार्लिक फ्लेवर बनाना चिप्स, मसाला फ्लेवर बनाना चिप्स, पेरी पेरी फ्लेवर बनाना चिप्स, चीज फ्लेवर बनाना चिप्स, चायनीज फ्लेवर बनाना चिप्स, टोमॅटो टॅगी फ्लेवर बनाना चिप्स, जिरा फ्लेवर बनाना चिप्स, दारू पिणाऱ्यांसाठी झटका फ्लेवर बनाना चिप्स, मॅगी फ्लेवर बनाना चिप्स आणि जे महाराष्ट्राला जे नवं ते वाटाड्यानं द्यावं ही संकल्पना पूर्वत घेऊन नाविन्यपूर्ण वाटाड्यानं तयार केलेला चॉकलेट फ्लेवर बनाना चिप्स याचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन उद्योग उभारणीची एक नवी कार्यशाळा वाटाड्या आपल्यासाठी घेऊन आलाय. आणि उत्पादनं तयार करून किराणा मालाच्या दुकानातनं, सुपर मार्केटच्या माध्यमातनं, कॅन्टीनच्या माध्यमातनं व्यवस्थितरित्या पॅकेजिंग करून वेगवेगळ्या बस स्टँड, रेल्वे स्टेशनच्या माध्यमातनं, बेकरीच्या माध्यमातनं आपल्याला हा माल कसा विक्री करता येऊ शकतो याचं प्रात्यक्षिकासह अनुभूती देणारी ही कार्यशाळा. लक्षात ठेवा, चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या.